नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. रेहमानगंज परिसरात मोकाट सांडचा धुमाकूळ, केवळ ऑटो रिक्षांना बनवत आहे लक्ष. राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात सलग घटना, विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर, तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी. जालना शहरातील रेहमानगंज तसेच राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका मोकाट सांडचा उपद्रव वाढला असून तो विशेषतः ऑटो रिक्षांना धडक मारत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा सांड दररोज रेहमानगंज आणि राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात फिरत असतो. विशेष म्हणजे तो रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटो रिक्षांवर धावून जात धडक मारत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अनेकदा या ऑटो रिक्षांमधून शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सांगितलं की एखाद्या दिवशी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑटो रिक्षाला जोरदार धडक देऊन ती पलटी झाली तर मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ त्या सांडचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना ही माहिती दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.